चला तर मग आज बनवूया आदिती स्टाईलची मॅगी. मी बनवते मॅगी, पण आदितीची स्टाईल कशी आहे ती दाखवते आज. चला साहित्य बघूया. पहिले हळद, सोया सॉस, चिली सॉस, कांदा, मॅगी मसाला, थोडीशी मिरची, कोथिंबीर आणि चला तर मग सुरू करूया. आधी याच्यात तेल टाकून घेऊ 2 पळी. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मिरची. मिरची टाकली आपण. आता मिरचीला मस्तपैकी तडतडून द्यायचे. आता मिरची तडतडते. आता आपण कांदा टाकूयात. आता हे नीट फ्राय करून घ्यायचं, भाजून घ्यायचं तेलामध्ये. थोडासा असा याचा वास यायला लागतो छानसा, तेव्हा मग आता आपण टाकूयात हळद. आता हे मिक्स करून घेऊया. हळद टाकल्यानंतर सुद्धा एकदा एक सुगंध येतो भारी. आता आपण थोडंसं मागं जाऊयात, कारण सोया सॉस टाकल्यावरती ते थोडंसं उडतं. पण नाही उडत आहे, आज आपलं उडतंय. पाणी असतं ना त्याच्यामध्ये, ते रस फिंगरने काढलं. चिली सॉस, आता हा सोया सॉस आपला टाकून झालेला आहे. याला आपण नीट सगळीकडे असं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये टाकतोय रेड चिली सॉस. फिंगरने काढतो. सवय नसते ना मुलांना, भीती वाटते भाजेल काय होईल. आता याच्यामध्ये तुम्ही बोलाल नवीन स्टाईल का? त्यात काही नवीन आहे का? हे तर नेहमीच आहे. थांब. आता नेहमी आपण मसाला नंतर टाकतो, पण आपण मसाला आधी टाकायचा 1 पॅकेट. ओके. जर एकच पॅकेट मॅगी असेल तर अर्धा पॅकेट मसाला किंवा थोडासा मसाला टाका. अच्छा, आता हे मिक्स करून घ्यायचं. जमतं ते पण बस. आता हे असं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याचा एक वास येतो. 1 ग्लास पाणी. दीड ग्लास पाणी घालणार आहोत. 1.5 ग्लास पण एवढं नाही, थोडं एवढं पाणी घालायचं. 1 ग्लासने हाफ, म्हणजेच दीड पण नाही, त्याचा पण अर्धा. आता कोथिंबीर. शेवटी टाकायची. कोथिंबीर शेवटी टाकली की तिचा अर्क उतरत टेस्ट थोडा कच्चा होतो. अच्छा, आणि टेस्ट येत नाही बरोबर कोथिंबीरीचा. हे पाणी होतं. आता याला उकळी येऊन द्यायची. पण मीठ टाकायला आत्ताच विसरू नका, कारण आत्ताच मीठ टाकायचं, नंतर मॅगी टाकल्यानंतर मग मुश्किल होतं थोडं मिक्स करायला. आता मी अर्धा चमचा
चवीपेक्षा कमी मीठ घेते. एवढं मीठ टाकूयात, थोडं अजून, कारण नंतर मग ह्यातलं पाणी जेव्हा मॅगी हे करते शिजते तेव्हा त्याच्यामध्ये डबल पाणी टाकायला लागतं थोडं, त्यामुळे. आता ह्याला उकळी येऊन देऊया. आता पाण्याला उकळी आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मॅगी टाकूया. मॅगी आधीच मी आपण अर्धी तोडून घेतलेली. हे पहा, पॅकेटमध्ये होती तेव्हा ती तोडून घेतलेली मॅगी. अशी टाकायची. आता पाणी कमी वाटतंय, पण ते नंतर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपण आता राहिलेला मसाला टाकूया. मगच ह्या मसाल्याची अजून म्हणजे ह्या मॅगीची अजून भारी टेस्ट येते. तुम्हाला मसाले दोन्ही टाकले तरी चालतील, किंवा मग पाणी जेव्हा उकळतं मीठ जेव्हा आपण टाकतो तेव्हा टाकलं तरी चालेल. मी आत्ता टाकते. फक्त फ्राय करताना एकच पॅकेट टाका, नाही तर मग ते करपून जाईल, असं तुम्हाला टेस्ट चांगला नाही येणार त्याचा. आता हे होतंय. आता आपण याच्यावरती झाकून ठेवूयात आणि 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. 5 पण नाही, थोड्या वेळासाठी. आता आपण बाहेरचा मस्तपैकी पाऊस बघूयात. हे पहा, काय मस्त पाऊस पडतोय. रिमझिम रिमझिम. आणि हे पानं मला खूप आवडतात. इकडे आपली तुळस आहे, ही पण तुळस आहे, आणि तिकडे पण त्या लास्टवाला ह्याच्यामध्ये पण तुळस आहे, ह्याच्यामध्ये पण तुळस आहे, सगळ्यांमध्ये तुळस आहे. मॅगी केली तरी पसारा कोण आवरणार? पसारा तर आपल्याला आवरावं लागतं. सगळं स्वच्छ करायचं. आता आपली मॅगी झालेली, आपण आता झाकण काढूया. वा, काय भारी वास येतोय. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. झालेली आपली मॅगी आता तयार. चला तर मग खाऊया मॅगी.